करत नाही। अरे आतापर्यंत किती 48 ते 49 बलिदान गेले, हे बघून घे। तुझ्या समोरच आमच्या बंधूंची चित्ता जळत आहे। म्हणून तुला या सरकारला सांगू इच्छितो, एक समाज बांधव म्हणून सांगितो, आणि जर तुला लाज वाटत नसेल तर तुला त्या खुर्चीवर बसायचा अधिकार नाही, त्या घटनेच्या खुर्चीवर बसायचा अधिकार नाही। अरे एवढा कसा निर्लज्ज झालास? अरे किती लोकांच्या जीवेत बलिदान घेणार तू? हे बघून घे, हेच बघून घे। माझा समाज इथं, त्याच्या आई वडील बहीण सर्व गणगोत तिथे येऊन बसलेला आहे। अरे हे जरा विचार करा, जे कुणी त्याच्या वंशात तेव्हा बोलू द्या ना, थांबा ना, बोलू द्या त्याला चालू होते। अरे तुम्ही मराठ्याच्या आवडीचे आहेत का नाही आम्हाला हे शंका आहे। अरे तुम्ही आता तरी तुम्ही मानावर या। अरे किती बलिदान घेणार तुम्ही? आता तरी तुम्ही जागे व्हा रे माझ्या मराठ्यांनो, आता तरी जागे व्हा।